नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 4 ऑगस्ट 2024 वार रविवार। तर या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या। यासोबतच या अमावस्येला आषाढ अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर वर्षातील सर्वात प्रभावी आणि मोठी अमावस्या मानली जाते। तर या दिवशी तोडगे आणि उपाय करण्यासाठी ही महत्त्वाची मानली जाते ही दीप अमावस्या। तर तोडगे आणि उपाय या दिवशी केले तर त्याचे फळही तीव्रतेने मिळत असतात। वर्षभरामध्ये अशा काही तिथी असतात की या तिथींना जर आपण काही उपाय आणि तोडगे केले तर त्याचे फळही आपल्याला लवकर मिळत असतात। तर त्यातलीच ही एक तिथी म्हणजेच आषाढ अमावस्या। तर या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो। तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपल्या पितरांसाठी। तर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आपल्या पितरांसाठी। तर आयुष्यभर शनीची पीडा, 7.7 पितृदोषाचा त्रास हा होणार नाही। तर कोणता उपाय करायचा आहे आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर आषाढ अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या आहे। तर संपूर्ण भारतभर अनेक नावाने ओळखली जाते। तर ही अमावस्या उपाय आणि तोडग्यांसाठी ही महत्त्वाची आहेच, पण नकारात्मक गोष्टी, तंत्रमंत्र या गोष्टीही मोठ्या प्रमाणात केल्या जातात या दिवशी आणि त्यापासून काळजी घेणे गरजेचे आहे। तर काही अशा वस्तू आहे की या दिवशी चुकूनही इतरांकडे खायला नको। तर गोड आणि पांढऱ्या वस्तू आपण खायच्या टाळा। तर ही अमावस्या उत्तर भारतामध्ये श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही अमावस्या। तर अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी आपण दीपपूजन करतो आणि त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते। दुसऱ्या दिवसापासूनच लगेच श्रावण सुरू होतो आणि भरपूर पाऊस हे या श्रावणाचे वैशिष्ट्य आहे। तर घरातील सर्व दिवे काढून स्वच्छ करून पूजा करावी आणि यासोबतच कणकेचे दिवे बनवून या दिव्यांनी आपल्याला आपले जे घरचे दिवे असतात तर त्यांना ओवाळले जाते आणि लाह्या आणि गुळाचा नैवेद्यही या दिव्यांना दाखविला जातो। तसेच पितरांचं स्मरण करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी सुद्धा अमावस्या ही तिथी महत्त्वाची मानली जाते। तर आपल्या पितरांसाठी, पितरांच्या स्मरणार्थ आपण दानधर्मही या दिवशी करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता आणि त्यातच ही आषाढ अमावस्या आहे। तर आपल्या पितरांसाठी तर्पण, दानधर्म, गंगास्नान, तीर्थस्नान करण्यासाठी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी प्रदोषकाळी 6:30 नंतर आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे। तर हा दिवा लावल्याने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते। तसेच किडे मुंगे यांच्या रूपाने दिव्याभोवती जमा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात। तर हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे आणि त्यामुळे हा दिवा अवश्य या दिवशी प्रज्वलित करावा। तर अगदी साधा आणि सोपा आहे। पितृपक्षामध्ये 15 दिवस हा दिवा लावल्यानेही त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळत असतात। तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। तर घरामध्ये पितृदोष असेल, व्यसन, आजारपण असेल, संतती प्राप्ती नाही, लग्न जमत नाही, तर या सर्वांवर तुम्ही हा सोपा आणि साधा उपाय करू शकता। तर आषाढ अमावस्या आणि प्रत्येक अमावस्यालाही तुम्ही हा उपाय करू शकता। तर याचे चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील। तर कणिक घ्या आणि त्यामध्ये हळद, मीठ टाकायचं नाही आहे, म्हणजे फक्त कणिक आणि पाणी आपल्याला घेऊन हे पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला बनवायचा आहे। तर एकमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। यासोबतच कापसाची एक वात टाका आणि खाली एक पुट्टा किंवा झाडाचं पान ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। तर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करून भिंतीच्या बाजूने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। तर आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। तर एक छोट्या कपामध्ये किंवा एका छोट्या ग्लासमध्ये पाणीही ठेवा आणि नमस्कार करा। तर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना नमस्कार करायचा आहे आणि शक्य झालं तर या दिवशी तुम्ही पितृस्तोत्र याचेही पठण करू शकता। पितरांच्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवाही तुम्ही या दिवशी करू शकता। त्यासोबतच हा दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे, म्हणजेच किडे मुंग्या खाऊन जातील आणि जे पाणी आहे तर ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता। तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। तर अवश्य तुम्ही तुमच्या पितरांसाठी, तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ 4 ऑगस्टला दीप अमावस्याच्या दिवशी हा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।